नांदेड पोलीस दलातील 199 जागांसाठी 14,600 अर्ज. नांदेड जिल्हा पोलीस दलात 11 तारखेपासून पोलीस भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 199 जागांसाठी ही भरती होत असून तब्बल 14,600 युवकांनी अर्ज दाखल केले आहेत. दररोज सुमारे 1,350 उमेदवारांची पहिल्या टप्प्यात शारीरिक चाचणी व कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे. भरती प्रक्रियेच्या संदर्भात कोणीही प्रलोभन दाखवत असल्यास तात्काळ पोलीस दलातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा असं आवाहन पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी केलं आहे. जय हिंद. नांदेड जिल्हा पोलीस आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये 11 तारीखपासून जे आमचे कॉन्स्टेबलरी रँकची भरती चालू आहे. नांदेड जिल्ह्यामध्ये 199 इतकी वॅकन्सी आहे आणि त्यासाठी जवळपास 14,600 कॅन्डिडेट ॲप्लिकेशन टाकलेलं आहे आणि त्यांची दर दिवशी आम्ही इथे रिक्रुटमेंट ड्राईव्ह घेत आहोत. सध्या फर्स्ट राऊंडमध्ये फिजिकल्स आम्ही घेत आहोत, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, चेस्ट हाईट आणि तसेच 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि गोलाफेक असा 3 टेस्ट आम्ही ग्राउंड टेस्ट घेत आहोत सध्या. आणि हा 11 तारीखपासून 11 फेब्रुवारीपासून रिक्रुटमेंटची प्रोसेस चालू आहे. दर दिवशी जवळपास आम्ही 1350 म्हणजे 1350 असा कॅन्डिडेट्सला बोलवतो, ज्यामध्ये की ऑन एन ॲव्हरेज 1100 कॅन्डिडेट आमच्याकडे डेली येतो. आणि सकाळी हा 4 वाजतापासून 350 आम्ही एंट्री स्टार्ट करतो आणि जवळपास हा जे 1600 आणि 100 मीटरची रनिंग आपण 10-11 पर्यंत संपून घेतो आणि नंतर गोलाफेकचा इव्हेंट असतो. तो हा ओव्हरऑल एक स्ट्रक्चर आहे भरतीची. हा मध्ये विशेष असा आहे की हा पूर्ण प्रोसेस ह्युमन इंटरव्हेन्शन फ्री आहे. त्यामध्ये आम्ही मॅन्युअली जास्त काही करत नाही, ज्यामध्ये की आमची एरर येणे, कॅन्डिडेट्सचा खूप ऑब्जेक्शन होणे आणि तसेच पारदर्शिता. आपण त्यांना लगेच इव्हेंटच्या नंतर त्यांना रिझल्ट दाखवतो, ते रिझल्टवर स्वतः साईन करतो. जसा फॉर एक्झाम्पल 1600 मीटर संपला, लगेच संपल्यानंतर मी एक ऑटोमेटेड जे सिस्टम जनरेटेड यादी त्यांना रिझल्ट देतो. त्या रिझल्टवर ते साईन करणार, स्वतःच्या मार्क्स पण बघणार, दुसऱ्याचे कॅन्डिडेट्सचा पण मार्क बघून ते साईन करणार. तसेच 100 मीटर नंतर सुद्धा ते स्वतःचे रिझल्टवर साईन करणार आणि कंबाइंडली एक कंबाइंड रिझल्ट सुद्धा गोलाफेक, 100 मीटर, 1600 मीटर त्यांचे रिझल्टवर सुद्धा साईन करतो. आणि दर दिवशी आम्ही संध्याकाळी हा सर्व प्रोसेस संपल्यानंतर आमची नांदेड जिल्हा पोलीसची वेबसाईट तसेच SP ऑफिसचा नोटीस बोर्डवर त्या दिवशीचा रिझल्ट आम्ही तिथे जाऊन पेस्ट करतो. म्हणजे फेअरनेस, ऑटोमेटेड प्रोसेस आणि ट्रान्सपरन्सी, पारदर्शिता, हा तिन्हीवर जास्त आपण फोकस ठेवलेला आहे. इथे जे पूर्ण सिस्टमचे जे वेंडर पण आहे, हा वन ऑफ द बेस्ट आहे महाराष्ट्र आणि इंडियामध्ये सध्या. जे मुंबई पोलीसच्या रिक्रुटमेंटमध्ये पार्टिसिपेट करतो, गडचिरोली त्यांच्याचकडे आहे, यवतमाळ आहे, असं बरेच डिस्ट्रिक्ट त्यांच्याकडे आहेत आणि त्यांच्यामध्ये एरर होण्याची शक्यता खूप कमी असतो. तो म्हणून आपण 11 तारीखपासून एक फेअर आणि ट्रान्सपरंट रिक्रुटमेंट प्रोसेस सध्या नांदेड जिल्हा पोलीसच्या वतीने करत आहोत. इथे खूप चांगला प्रतिसाद कॅन्डिडेट्स करून आम्हाला भेटतो दर दिवशी आणि आमचे पण जवळपास 50 ऑफिसर्स तसेच 200 स्टाफ हा रिक्रुटमेंट प्रोसेसमध्ये सध्या इन्व्हॉल्ड आहे. आणि ऑल कॅन्डिडेट्स आम्ही त्यांना बेस्ट विशेस देतो, शुभेच्छा देतो की तुम्ही जास्त पार्टिसिपेट करा आणि नांदेड जिल्हा पोलीसमध्ये एक फेअर, ट्रान्सपरंट आणि पारदर्शक भरती प्रक्रियामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करा. थँक्यू. घटना होऊ नये यासाठी काय असं तुम्ही ग्राउंडमध्ये बघणार, आम्ही त्यांना पाणीची व्यवस्था सर्व ठिकाणी केलेला आहे. प्रत्येक इव्हेंटची ठिकाणी पाणीची व्यवस्था, प्रत्येक इव्हेंटची ठिकाणी त्यांना शेडेड बसण्याची व्यवस्था, रावटी टाकून टेंट टाकून बसण्याची व्यवस्था. तसेच महत्त्वाचे जे विषय आहे ज्यामध्ये की खूप इंटेन्सिव्ह असतो, 1600 मीटर आणि 100 मीटर आम्ही सकाळी लवकर संपून घेतो. 10-10:30 पर्यंत आपण संपून घेतो. आजची प्रक्रिया आता 10:30 झालेला आहे. दोन्ही रनिंग आमची कन्क्लूड झालेला आहे. आता फक्त गोलाफेक राहिलेला. म्हणून आपण जे काही काळजी घेऊ शकतो, ग्लुकॉन वॉटर, आमच्या इथे मेडिकल टीम, कार्डिओ, एक ॲम्ब्युलन्स सुद्धा इथे ठेवलेला आहे, फायरची गाडी पण ठेवलेला आहे. तो जितके आपण काळजी घेऊ शकतो आम्ही घेत आहोत आणि बीड सारखा इन्सिडेंट
कुठे हा दुर्दैवी इन्सिडेंट असतो ज्यांची की प्री मेडिकल कंडिशन असतो, हा होऊ शकतो, पण आपण जितके काळजी घेऊ शकतो आपण काळजी इथे घेत आहोत. सर, भरती प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे, आपण सांगताय. कुणीही जर उमेदवारांना प्रलोभनं दाखवली तर त्यांना काय आवाहन कराल? कोणीही पोलीस डिपार्टमेंटचे स्टाफ, बाहेरचे इंटरमिडियरी या कोणी जर असा तुम्हाला असा मेसेज देत असेल तर पूर्ण चुकीची असणार. इथे तुम्ही बघू शकतो, तुम्ही पण कव्हर पण केलेला आहे आमचे प्रेसचे बंधू बांधवनं, की इथे सर्व प्रक्रिया ऑटोमेटेड आहे, सर्व प्रक्रिया ट्रान्सपरंट आहे. प्रत्येक इव्हेंटचे नंतर तो असा काहीची गुंजाईश पण नाही. आणि कोणी जर तुम्हाला असा खोटा आश्वासन देत असेल तर तुम्ही नांदेड जिल्हा पोलीसला कॉन्टॅक्ट करा, ACB ऑफिसला कॉन्टॅक्ट करा आणि आमचे 112च्या कंट्रोल रूमवर सुद्धा कॉन्टॅक्ट करा. मला पर्सनली सुद्धा फोन करा. इथे आपण फेअर ट्रान्सपेरंट प्रोसेस इन्श्योर करणार. लोकनायक न्यूज